बऱ्याच वेळा जेव्हा क्लायंट्स फ्लॅट बघायला निघतात, तर बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्यांनी त्याच्यावर रिसर्च केलेलं नसतं. ते ॲझम्पशन बेसवर फ्लॅट बघायला जातात. जसं की त्यांना लोन माहिती नाही, त्यांना किती सँक्शन होणार आहे. त्यांचं एक ॲझम्पशन असतं की मला एवढं लोन तर नक्कीच मिळेल. परत फ्लॅटच्या प्राइजेस इथे पण बऱ्याच वेळा ॲझम्पशन केलं जातं की 1 BHK म्हणजे याची एवढी प्राइस असेल, पण मार्केटमध्ये किती हे ॲक्च्युली त्यांनी रिसर्च केलेलं नसतं. सेकंड थिंग की आता जे मार्केटमध्ये 1 BHK आहेत त्यांचे एरिया किती आहेत, कारण का सहसा काय होतं की आपण जुन्या फ्लॅटमध्ये राहतो, तर ते बरेच स्पेस असतात, तर तेवढा तो एरिया घेऊन क्लायंट कधी कधी मार्केटमध्ये येतो आणि मग त्यांना खूप डिसअपॉइंटमेंट होतं. का आजकाल जे 1 BHK जे बनतात ते हार्डली 450, 475 किंवा 460 असे ह्या रेंजमध्ये बनले जातात. म्हणजे 500 स्क्वेअर फीटचा 1 BHK म्हणजे तो एकदम प्रीमियममध्ये काउंट होतो. पण हे कुठेतरी क्लायंटचं मनाची तयारी नसते आणि तेव्हा ते हे सगळ्या गोष्टी फेस करतात, तर ते एकदम थोडंसं डिस्टर्ब होतात आणि त्यांना म्हणजे कळतच नाही की आता म्हणजे पुढे जायचं की नाही जायचं. तर काय की समजा तुम्ही हे होमवर्क व्यवस्थित केलं, हे रिसर्च जर व्यवस्थित केलं ना, तर तुम्हाला अंदाज येईल की आता आपण पोझिशनमध्ये आहोत का फ्लॅट घ्यायचं, किंवा आपण जर एवढे पैसे टाकतो तर आपल्याला काय मिळणार आहे त्या पैशामध्ये. हे तुम्ही जर नीट रिसर्च करून गेलं तर तुम्हाला डिसअपॉइंट होणार नाही. प्रोसेस भरपूर स्मूथ होऊन जाईल आणि वेळ तुमचा वाचेल. कारण का बऱ्याच वेळ काय होतं की माइंडसेट क्लायंटचं होईपर्यंत 6 महिने वर्षभर त्यात निघून जातात. म्हणजे ते बिचारे एक्सपेक्ट करून आले असेल की 40% मला 1 BHK मिळणार या पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये, पण जेव्हा ॲक्च्युअल मार्केटमध्ये उतरत तेव्हा त्यांना कळतं की 50-60 लाखामध्ये पण काय खास असे फ्लॅट मिळत नाहीत. म्हणजे त्यांना जसे फ्लॅट हवेत स्पेस आणि मोकळे आणि मोठ्या टॉवरमध्ये आणि हायर फ्लोर, तर त्याचे रेट ऑलमोस्ट 70 लाख आणि 75 लाख आहेत. तर एवढा मोठा जेव्हा गॅप येतो तेव्हा तो क्लायंट एकदम डिस्टर्ब होऊन जातो आणि त्याचा मूडच जातो मग पुढे फ्लॅट बघायचा किंवा फ्लॅट विकत घ्यायचा. मग ते माइंडसेट होईपर्यंत 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष त्यांचं जातं. तर हे नको होईल, तुमचा वेळ वाचायला आणि नंतर प्रॉपर्टी रेट अजून वाढणार, त्याच्यापासून वाचण्यासाठी जर तुम्ही रिसर्च प्रॉपर केली, होमवर्क प्रॉपर केलं, तर तुमचं माइंडसेट रेडी असेल की बाबा मला किती पैसे लागणार आहेत नवीन फ्लॅट घ्यायला, जसं मला हवे, आणि मला तो फ्लॅटमध्ये काय मिळणार आहे त्या पैशामध्ये, हे तुमचं माइंडसेट क्लिअर होऊन जाईल फ्लॅट बघायला निघायच्या आधी.